कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा. परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन. पुण्याच्या यवतमधील परिस्थिती आता पूर्वपदावर, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्यानंतर तणाव. जमावबंदी लागू, 15 जण या प्रकरणी ताब्यात. भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम. कोकाटेंविरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडून स्पष्ट. कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणेंचं सुद्धा वादग्रस्त वक्तव्य. तर जे वाकडं काम करून पुन्हा सरळ करतो त्याला लोक लक्षात ठेवतात, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य वादात. तर वाकडी कामं करूनच सत्तेत आले, त्यांना सरळ काम करता येत नाही, कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. रोहिणी खडसे आणि शरद पवारांची भेट. कोर्टात वकील म्हणून योग्य भूमिका मांडणार, योग्य वेळी मी प्रत्येकाला उत्तर देणार, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. अजित पवार आज रायगड दौऱ्यावर. तर अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमधील बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार. उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतो. आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनं करा, ही मानसिकता संपल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य.